ग्लोबल सोशल मीडियामध्ये आपलं स्वागत आहे। साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे चौक नांदेड या ठिकाणचं दृश्य बघत आहोत आपण। सध्या चालू आहे नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26। हॉटेल राधा पॅलेस लॉज या ठिकाणी बुलंद भारत पार्टीच्या माध्यमातून इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात येत आहेत। नांदेड महानगरपालिका लढवण्यासाठी इच्छुक या ठिकाणी आज मुलाखत घेणे चालू आहे। स्टार्ट। नमस्कार, मी गजानन धुमाळ, बुलंद भारत पार्टी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष। आज आपण नांदेड या शहरामध्ये राधा पॅलेस साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे चौक या ठिकाणी आपण इच्छुकांच्या मुलाखती घेतलेल्या आहेत। नांदेड आणि नांदेड शहर महानगरपालिकाची जी सार्वत्रिक निवडणूक चालू आहे, या निवडणुकीसाठी काल आपण वृत्तपत्रामध्ये आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही जाहिरात दिली होती, त्या जाहिरातीच्या माध्यमातून नांदेड या ठिकाणी राधा पॅलेस या ठिकाणी अनेक उमेदवारांनी आपली मुलाखत दिलेली आहे। त्यामध्ये महापौर आणि त्याचबरोबर नगरसेवक यासाठी विविध कॅटेगरीतून पूर्ण वार्डातून आपल्याला इथून अनेक उमेदवारांनी मुलाखत देऊन त्यांचं मनोगत व्यक्त केलेले आहे की नांदेड महानगरपालिका ही आम्ही आपल्या पक्षाच्या माध्यमातून लढवणार। यासाठी बऱ्याच जणांनी आपलं फॉर्म भरून गेलेले आहेत आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये बुलंद भारत पक्षाकडून अनेक उमेदवार इच्छुक आम्ही त्यांना पक्षाचे एबी फॉर्म देऊन त्यांना आम्ही या महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये उतरणार आहोत आहे। कारण आपण बघतो की नांदेड शहर हे आपलं जुनं शहर असून या शहरामध्ये जे विकास पाहिजे आहे ते विकास आपल्याला दिसत नाही। रस्त्याची कंडिशन बघली असता आजही रस्ते खालवर झालेले आहेत। स्वच्छता पाहिली तर स्वच्छता जी पाहिजे आपल्याला ती स्वच्छता कुठेही दिसत नाही। युवकांच्या बाबतीमध्ये बघितलं तर आज रोजी आपल्याला या शहराचे अशोकराव चव्हाणांसारख्या नेत्याने या महाराष्ट्राचं नेतृत्व केलेलं आहे, देशाचं केलेलं आहे। परंतु आपल्या नांदेड शहरातील एमआयडीसीचा प्रश्न नसल्यामुळे आपल्या तरुणांना बाहेर जावं लागते। या प्रश्नावर वाचा फोडण्यासाठी, या प्रश्नाला हाती घेण्यासाठी एवढंच नाही तर तरुणाच्या हाताला काम लागलं पाहिजे, हे प्रश्न आम्ही जनतेचे इथं हातात घेऊन ही आम्ही निवडणूक लढवत आहोत। शहरामधली स्वच्छताही झाली पाहिजे, तरुणाच्या हाताला काम लागलं पाहिजे आणि नांदेड शहराचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी बुलंद भारत पार्टी आम्ही च्या माध्यमातून ही शहरातली निवडणूक लढवत आहोत। बघत आहोत आपण की खऱ्या अर्थानं जो विकास पाहिजे आहे तो कुठेही दिसत नाही। आजकालचा विकास हे कागदोपत्री झालेला आहे। लाखो रुपये, कोटी रुपये गुंतागुंतीला येऊन गेले, परंतु त्या काळात जे विकास झाला त्याच्यामध्ये अजूनही चांगला विकास झाला पाहिजे तर आपल्याला त्याच्यातही शहरामध्ये खूप मोठी उणीव दिसत आहे। तर हे आपल्याला नांदेड वासियांचं, नांदेड शहरवासियांचं स्वप्न आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे आणि ते मोठं करायचंय, बुलंद करायचं आहे। यासाठी ही बुलंद भारत पार्टी, मी गजानन धुमाळ प्रदेश अध्यक्ष, नांदेड शहरातील ही निवडणूक आम्ही हातात घेऊन नक्कीच नांदेड वासियांसाठी, नांदेड शहरातल्या लोकांसाठी ही निवडणूक जिंकून नक्कीच आम्ही या शहराचा कायापालट करणार, असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाहीर सांगत आहे। तर आजची ही सार्वत्रिक निवडणुकी संदर्भामध्ये आपल्याकडे 80 जागांपैकी नगराध्यक्षासाठी उमेदवार आले होते। त्याचबरोबर नगरसेवकासाठीही महिला आणि पुरुष बरेच आपल्याकडे इथं येऊन गेलेले आहेत। बऱ्याच जणांचा आपण त्यामध्ये फॉर्म वगैरे भरून घेतलेला आहे, प्राथमिकता त्याचबरोबर नोंदी घेतलेल्या आहेत त्यांच्या, आणि त्यांना हे कामाला लावलेले आहे की पुढील तुम्ही कागदपत्र वगैरे करा। त्यांची आमची वकील बांधवांची टीम आहे। श्रीमाननीय शहराचे आपले ॲडव्होकेट सुरेशजी देशमुख साहेब हेही आजच्या या कार्यक्रमाला उपस्थिती त्यांची होती। त्यांनीही या कार्यक्रमासाठी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे। विजयजी वाठोरे आपले यांनीही या कार्यक्रमासाठी अतिशय खूप चांगलं नियोजन आयोजन केलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या शहराचे बुलंद तोफ असलेले श्री सूरज सरदार महाराज यांनीही या कार्यक्रमासाठी अहोरात्र प्रयत्न करून हा कार्यक्रम सफल केलेला आहे।
च्या माध्यमातून आपल्याला अनेक उमेदवारांपर्यंत आपली पार्टीचं एबी फॉर्म देण्यासाठीच या सर्व टीमचं अतिशय खूप मोठं मोलाचं आणि योगदान ठरलेलं आहे. नक्कीच आपल्याला उद्याची ही निवडणूक सर्वानुमते आपल्याला लढवायची आहे आणि जास्तीत जास्त उमेदवारांना आणखी आपल्याला तिकीट द्यायचे आहे. तर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून मी सांगतो आहे की आपल्याला कोणाला उमेदवारी आमच्या पक्षाकडून घेऊन निवडणूक लढवायची असेल तर नक्कीच 84-21-20 आणि 45-52 या संपर्काला कॉल करा. तर आपल्याला उमेदवारी पाहिजे असेल तर नक्कीच आपल्या मुलाखतीच्या जरी झाली नसेल तर आपण संपर्क करू शकता आणि आपल्याला तिकीट पाहिजे असेल तर आम्ही नक्कीच देऊत, आपला प्रचार करूत आणि या रणधुमाळीतून आपल्याला निवडून आणूत अशी आपल्याला आशा देतो मी. तर आजच्या या कार्यक्रमाचं जे काही मनोगत आहे तर 2 मिनिटं आपले वकील साहेब सांगतील. नमस्कार, मी ॲडव्होकेट सुरेश प्रकाशराव मोरे देशमुख. मी बुलंद पक्षाचा जिल्हा अध्यक्ष असून माझे अध्यक्ष आपले गजानन पाटील धुमाळ, सुरतसिंह महाराज आणि वटवळ साहेब हे सर्व असून आम्ही आतापर्यंत 81 जागेपैकी 40 जणांना इच्छुक फॉर्म दिलेले आहेत. जरी आता कोणाला इच्छुक फॉर्म लागत असतील तरी आमच्याशी संपर्क साधा, त्यांना इलेक्शन लढण्यासाठी आपण परवानगी देऊ, त्याला सपोर्ट करू. एवढं बोलून मी माझे शब्द. महाराज जी, आप यहाँ पे हिंदी में कुछ लोग सुनना 2 शब्द आप इलेक्शन अपन चुनाव लड़ रहे तो उम्मीदवारों को क्या आह्वान करेंगे आप 2 मिनट बताइए. यहाँ पे मी सूरज सिंग सरदार, नांदेड शहराचा शहर प्रमुख बुलंद भारत पार्टी. मी लोकांना हे सांगू इच्छितो की आपण लढा आणि आम्ही जिंकून आणू सगळ्या आपले वार्डाच्या मेंबरांना आणि आपलं अस्तित्व कायम करू बुलंद भारत पार्टीचं. वाटोळीचे आपले पदाधिकारी आहेत हेही 2 मिनिटं बोलतील. नमस्कार, मी बुलंद भारत पार्टी यांच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आता होऊ घातलेल्या महानगर निवडणुकी पालिकेमध्ये आम्ही सगळेजण मिळून सहकार्य करणार आहे आणि जे कोणी उमेदवाराला आम्ही जास्तीत जास्त सहकार्य करून आम्ही निवडून आणण्याचे प्रयत्न करीत आहे आणि ज्या शहराचा विकास झाला नाही त्या शहराचा आम्ही विकास करणार आहे असं आम्ही ठाम सांगितले. तर बांधवांनो, आपल्याला करायचा आहे नांदेडचा विकास. एकच ध्यास नांदेडचा विकास, एकच ध्यास नांदेडचा विकास, एकच ध्यास नांदेडचा विकास. आपला पक्ष बुलंद पक्ष, बुलंद भारत पार्टी. बुलंद भारत पार्टी या पक्षाला निवडून द्यायचे आहे. उद्याच्या निवडणुकीमध्ये बांधवांनो आपल्याला बुलंद भारत पक्षाला निवडून द्यायचं आहे. मागील लोकसभेमध्ये आपण बुलंद भारत पक्षाकडून उमेदवार दिला होता कल्पनाजी गायकवाड मॅडम, ज्यांना 4000 मतं मिळाली होती पहिल्याच टर्मला. त्याचबरोबर आपण विधानसभा इथेही लढवलेली आहे. तर आपल्या पक्षाने इथं यापूर्वीही निवडणुका लढवल्या, परंतु आज रोजी आपल्याला जो आपला अपक्षासाठी खूप जण निवडणूक लढवतात, परंतु अपक्ष न लढवता तर आमच्या पक्षाच्या संघटित होऊन आपण आमच्या माध्यमातून निवडणूक पाठिंबा लढा. राहील. नक्कीच आमचा पाठिंबा राहील आणि आमची मदतही राहील तुम्हाला तुमच्या प्रचार सभेत आणि जागोजाग, असंही आपल्याला सांगायचं आहे. तर बांधवांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा. धन्यवाद.